नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षा भाषाविषयक सामान्य ज्ञान या घटकावर आधारित हमखास विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न। पहिला प्रश्न आहे, तुकडोजी महाराजांना कोणती पदवी देऊन गौरवण्यात आले आहे? प्रश्न पुन्हा एकदा पहा, तुकडोजी महाराजांना कोणती पदवी देऊन गौरवण्यात आले आहे? पर्याय आहेत महात्मा, राष्ट्रसंत, महर्षी, साधू संत। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही पदवी देण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणता दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो? पर्याय आहेत 5 सप्टेंबर, 11 नोव्हेंबर, 15 ऑक्टोबर, 14 नोव्हेंबर। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 सप्टेंबर। 5 सप्टेंबर हा दिवस आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतो। पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी चुकीची जोडी निवडा। पर्याय आहेत चैत्र गुढीपाडवा, फाल्गुन होळी, श्रावण नागपंचमी, कार्तिक दसरा। दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 4, कार्तिक दसरा। स्पष्टीकरण पहा, दसरा हा सण आश्विन महिन्यात येतो, कार्तिक महिन्यात येत नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही चुकीची जोडी आहे। पुढचा प्रश्न पहा, बॅडमिंटन या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू कोण? नीरज चोप्रा, स्मृती मंधाना, सायना नेहवाल, पीटी उषा। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सायना नेहवाल ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित असणारा खेळाडू आहे। पुढचा प्रश्न पहा, राजर्षी ही पदवी कोणास देऊन गौरवले आहे? पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण, शाहू महाराज, विनोबा भावे, भाऊराव पाटील। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शाहू महाराज यांना राजर्षी ही पदवी देण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पहा, चुकीची जोडी निवडा। पर्याय आहेत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी आणि पोलादी पुरुष सुभाषचंद्र बोस। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पोलादी पुरुष सुभाषचंद्र बोस यांना म्हणत नाहीत, तर पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटले जाते, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही चुकीची जोडी आहे। पुढचा प्रश्न, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली आहे? पर्याय आहेत अटल बिहारी वाजपेयी, लाल बहादूर शास्त्री, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा दिलेली आहे। मराठी भाषा दिन आपण कोणत्या दिवशी साजरा करतो? पर्याय आहेत 1 मे, 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी, 5 जून। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27 फेब्रुवारी। कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो आणि तो 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा करतो। पुढचा प्रश्न पहा, महर्षी ही पदवी पुढीलपैकी कोणास मिळालेली नाही? पर्याय आहेत व्यास, धोंडो केशव कर्वे, भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे। अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भाऊराव पाटील। महर्षी ही पदवी पर्यायातील महर्षी व्यास, महर्षी धोंडो केशव कर्वे व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या व्यक्तींना मिळालेली आहे। भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी देण्यात आलेली आहे। बरोबर असणारी जोडी निवडा। मुष्टियोद्धा मेरी कोम, धावपटू अंजली भागवत,
क्रिकेटपटू श्रेया घोषाल, गायिका सानिया मिर्झा. दिलेल्या पर्यायातील आपल्याला बरोबर जोडी ओळखायची आहे आणि बरोबर जोडी आहे पर्याय क्रमांक 1 मुष्टियोद्धा मेरी कोम. ही मुष्टियोद्धा म्हणून ओळखली जाते. अंजली भागवत ही नेमबाज, श्रेया घोषाल गायिका आणि सानिया मिर्झा टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. पुढील प्रश्न पहा. कुसुमाग्रज हे टोपणनाव कोणाचे आहे? कृष्णाजी केशव दामले, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, राम गणेश गडकरी, विष्णू वामन शिरवाडकर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. भारताची सुवर्णकन्या म्हणून कोणास ओळखले जाते? कविता राऊत, पी.टी. उषा, भाग्यश्री ठिपसे, ललिता बाबर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पी.टी. उषा. पी.टी. उषा यांना भारताची सुवर्णकन्या म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. मास्टर ब्लास्टर कोणाला म्हणतात? पर्याय आहेत सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, विराट कोहली, युवराज सिंग. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सचिन तेंडुलकर यांना मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जाते. गान कोकिळा या उपाधीने कोणाला ओळखले जाते? पर्याय आहेत आशा भोसले, अनुराधा पौडवाल, उषा मंगेशकर, लता मंगेशकर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लता मंगेशकर यांना गान कोकिळा या उपाधीने ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? पर्याय आहेत नोबेल, ज्ञानपीठ, भारतरत्न, पद्मश्री. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारतरत्न. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पुढील प्रश्न पहा. महाराष्ट्र शासनाकडून खेळाडूस दिला जाणारा राज्य क्रीडा पुरस्कार कोणता? पर्याय आहेत राजा शिवछत्रपती, खेलरत्न, द्रोणाचार्य, अर्जुन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजा शिवछत्रपती. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून खेळाडूस दिला जातो. पुढचा प्रश्न पहा. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? पर्याय आहेत महर्षी व्यास, विनोबा भावे, ग.दी. माडगुळकर, लोकमान्य टिळक. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनोबा भावे यांनी गीताई हा ग्रंथ लिहिला आहे. पुढील प्रश्न पहा. चुकीची जोडी निवडा. पर्याय आहेत गीता रहस्य, लोकमान्य टिळक, श्यामची आई, साने गुरुजी, पसायदान, संत ज्ञानेश्वर, गीत रामायण, महर्षी वाल्मिकी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यामध्ये चुकीची जोडी निवडायला सांगितलेलं आहे आणि गीत रामायण, महर्षी वाल्मिकी ही चुकीची जोडी आहे. बरोबर जोडी आहे ग.दी. माडगुळकर. गीत रामायण हे ग.दी. माडगुळकर यांनी लिहिलेले आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार कोण आहेत? पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, महात्मा ज्योतिराव फुले, दादाभाई नौरोजी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. पुढचा प्रश्न पहा. पुढील कविता आणि कवी यांची चुकीची जोडी निवडा. पर्याय आहेत झुळूक मी व्हावे, विलास सिंदगीकर, धूळ पेरणी, अशोक कोळी, धरतीची आम्ही लेकर, दना गव्हाणकर, हे कोण गे आई, भारा तांबे. दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी निवडायची आहे. कविता आणि कवी यांची चुकीची जोडी निवडायची आहे.
आणि चुकीची जोडी आहे झुळूक मी व्हावे विलास सिंदगीकर, ही चुकीची जोडी आहे. झुळूक मी व्हावे ही कविता दा अ कारे यांनी लिहिलेली आहे. भारताच्या राजमुद्रेवर कोणते वचन लिहिले आहे? पर्याय आहेत सा विद्या विमुक्तये, नेहमी खरे बोला, विद्या विनयेन शोभते, सत्यमेव जयते. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सत्यमेव जयते. भारताच्या राजमुद्रेवर सत्यमेव जयते हे वचन लिहिले आहे. पुढचा प्रश्न पहा. आपले जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? पर्याय आहेत बंकिमचंद्र चटर्जी, रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, साने गुरुजी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रवींद्रनाथ टागोर यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत लिहिले आहे. पुढचा प्रश्न पहा. मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय आहेत वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, भगत सिंग. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याशी संबंधित नसणारी बाब कोणती? पर्याय आहेत राष्ट्रपती, पितामह, अग्निपंख, वाचन प्रेरणा दिन. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पितामह. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याशी संबंधित नसणारी बाब विचारलेली आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे भारताचे राष्ट्रपती होते. त्यांनी अग्निपंख नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे आणि त्यांचा जन्मदिवस 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1, 3 व 4 हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याशी संबंधित असणाऱ्या बाबी आहेत. पितामह ही त्यांच्याशी संबंधित नसणारी बाब आहे. पुढचा प्रश्न पहा. चुकीची जोडी निवडा. वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी, जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजी, सारे जहां से अच्छा मोहम्मद इक्बाल, जय जय महाराष्ट्र माझा बालकवी. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जय जय महाराष्ट्र माझा बालकवी. या ठिकाणी वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिले आहे. जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना साने गुरुजी यांनी लिहिलेली आहे आणि सारे जहां से अच्छा हे गीत मोहम्मद इक्बाल यांनी लिहिलेले आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राजा ढाले यांनी लिहिलेले आहे आणि ते महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून प्रत्येक शाळेमध्ये गायले जाते. पुढचा प्रश्न पहा. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? खान अब्दुल गफार खान, मौलाना आझाद, लाला लजपत राय, जयप्रकाश नारायण. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते. पर्यावरण दिन केव्हा साजरा करतात? पर्याय आहेत 3 जानेवारी, 9 ऑगस्ट, 5 जून, 7 डिसेंबर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. आम्हालाही हवाय मोबाईल ही नाट्यछटा कोणी लिहिली आहे? पर्याय आहेत सूर्यकांत सराफ, दिवाकर, बाबा भांड, राजीव तांबे. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्यकांत सराफ यांनी आम्हालाही हवाय मोबाईल ही नाट्यछटा लिहिली आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढीलपैकी अचूक जोडी निवडा. बालिका दिन 14 नोव्हेंबर, शिक्षक दिन 11 नोव्हेंबर, हुतात्मा दिन 30 जानेवारी, शिक्षण दिन 5 सप्टेंबर. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हुतात्मा दिन 30 जानेवारी. बालिका दिन 3 जानेवारीला साजरा करतो. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा करतो. शिक्षक दिन 5 सप्टेंबरला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस साजरा करतो
आणि शिक्षण दिन 11 नोव्हेंबरला साजरा करतो. हुतात्मा दिन 30 जानेवारी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा.